सर, अकोला येथील एक ट्रॅप झाला होता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांवर. त्या संदर्भात आपण काल रात्री त्याच्या घराची झडती घेतली. हे नेमकं काय काय आढळलं? लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे राहते घर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोन्या व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने, तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्त्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहेत. सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट व तेथील अधिकारी करीत आहेत. सर, जप्त केलेला मुद्देमाल आहे तो अकोला एसीबीकडे रवाना करण्यात आला आहे की आपल्याकडे? आणि त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. सर, आता ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात काही वेगळा अपसंबंधीचा काही गुन्हा वगैरे या प्रकरणात दाखल होईल? सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई असेल त्याप्रमाणे करण्यात येईल.